तर डॉक्टर तात्याराव लहाने हे देखील कॉफीमध्ये आले होते आणि ते देखील भगवान बाबांच्या छात्रालयाचे विद्यार्थी आहेत. म्हणजे त्यांचा अभ्यासक्रमही सुरुवातीचा त्याच छात्रालयातून पूर्ण झालेले आहेत आणि मला असं वाटतं अनेक जण आहेत की तिथे शिकून मोठे झाले आणि आज जगभरामध्ये त्यांचं नाव आहे. मोठ्या पदावर ते कार्यान्वित आहेत. संभाजीनगरमध्ये असलेल्या या जागेचा वाद मात्र आम्हाला ऐकायला मिळतो. तर नेमका हा काय विषय? भगवान बाबांचे 2 ट्रस्ट होते. एक श्री क्षेत्र भगवानगड आहेत आणि भगवान शिक्षण प्रसारक मंडळ आहेत. यांची जागा भगवान बाबांनी विकत घेतली होती. बरं. आणि बाबांनी ती विकत घेऊन छात्रालय तयार केलं होतं. बाबांचा एक नारा होता, एकर एका पण मुलं शिकवा. आणि मग खेडेगावातून ते मुलं शिकवायचे बाबा. मग त्या काळात राजधानी संभाजीनगर होते. मग आता त्यांना जागा नव्हती राहायला. मग त्यांनी अजबनगरमध्ये म्हणजे क्रांती चौकाच्या शेजारी अजबनगरमध्ये 10 गुंठे जागा घेऊन छात्रालय काढलं आणि तिथले मग हे विद्यार्थी आहेत त्या छात्रालयामध्ये शिकलेले. मग ती जागा माझ्या अगोदरच्या महंताकडून दुसऱ्यांनी घेतली असं म्हणता येईल आणि ते ट्रस्ट आज आमच्याकडे नाही आहे. म्हणून हे ट्रस्टसुद्धा बर्बाद होऊ नये म्हणून ती प्रिकॉशन म्हणून थोडं राजकारण लांब ठेवलं मी त्यांना.